तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर इथे सकाळी छान छान गोडाचा शिरा बनण्याचा बेत चालू आहे. नाश्त्यामध्ये आज गोडाचा शिरा आहे आणि खूप सारे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, कारण आम्हाला शिरा अशा प्रकारेच आवडला जातो आणि आता सध्या गरमी आहे, त्यामुळे ड्रायफ्रुट्स काय डेली खाल्लेसुद्धा जात नाहीत. त्यामुळे शिऱ्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स आणि तूप टाकून छान असा गोडाचा शिरा रेडी झालेला आहे. शिरा बनवून मग मी आली वरती कपडे वाळत घालायला, कारण यांचा ब्रश वगैरे करायचा बाकी होता. सो म्हटलं चला आपण त्याच्यामध्ये कपडे वाळत घालून येऊया. आणि सकाळीच कपडे उठल्या-उठल्या मशीन लावली होती आणि थोडेसे हाताने धुतले होते. तर ते कपडे सगळे छान स्पिन करून घेतले आणि वरती वाळत घालायला आलेली आहे. तर इथे माळ्यावरून येताना मी मोठा मॉप जो आहे तो घेऊन आलेली आहे, कारण आज मला करायची होती फॅनची क्लिनिंग. खूप दिवस झालं होतं फॅन क्लीन केला नव्हता आणि जसं शेड्यूल बनवलेलं आहे की किती दिवसाने फॅन क्लीन करायचा आहे, बाकीच्या गोष्टी या सगळ्या जर ऑलरेडी ठरलेल्या असतात. तर त्यामुळे म्हटलं चला आता करूया, पण थोडं लवकर करावं लागलं, कारण सध्या गरमी आहे त्यामुळे खूप जास्त धूळ चळमटं वगैरे जमा होतात. तर ती क्लीन करायला घेतलं. त्यानंतर इथे आली मी जेवणाची तयारी करायला. तर जो शिरा वगैरे उरला होता तर तो मी काढून घेतला आणि भांडी ती घासायला टाकली. त्यानंतर इथे मी आणले होते काल कैऱ्या आणल्या होत्या. तर त्याचं लोणचं बनवण्याचा विचार करते, कारण याआधी मी कधीही एकटीने लोणचं नाही बनवलं. सो यावर्षी मी विचार केला, म्हटलं आपण एकटीने लोणचं बनवूया, बघूया कसं होतं. तर मी रेसिपी वगैरे काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण स्वतः मी आधी ट्राय करणार आहे. जर मला आवडलं तर मग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर कैऱ्या ज्या आहेत त्या धुवून घेतल्या आणि स्वच्छ करून सुकण्यासाठी मी ठेवून देणार आहे. आणि बाकीच्या जेवणाची जी तयारी आहे ती सुद्धा मी इथे करायला लागणार आहे, कारण जेवण झालं ना तर खूप दिवसातलं मोठं काम होतं. देवपूजासुद्धा मला करायची आहे आणि मंगळवारचा दिवस खूप जास्त बिझी असतो. तर इथे दह्याचं विरजनसुद्धा लावले विरजनसुद्धा लावलेलं आहे दही बनवण्यासाठी. कारण गरमी आहे, दही वगैरे लागतं आपल्याला, ताक वगैरे बऱ्याच गोष्टी. आणि जर वेळेवर अवेलेबल नसेल तर मग दुकानातून घेऊन यावं लागतं. तर त्यासाठी मी इथे थोडंसं दही लावलेलं आहे. कुकर लावून घेणार आहे जेवणासाठी. आणि मग त्यानंतर बाकीची जी कामं आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत दिवसभरात आज करायचं, कारण फुल डे आज बिझी असतो माझा मंगळवारचा. आणि आज तुमच्यासोबत माझा फुल डेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे जेवण रेडी झालेलं आहे. जेवलं, थोडासा रेस्ट केला आणि आता वाजले 5:30 जवळ-जवळ, म्हणजे घड्याळ 5:30 पण ॲक्च्युअलमध्ये 5:15 झालेले आहेत. तर संध्याकाळी चहा पिण्याचं मन होतं, पण मी सध्या गरमी चालू आहे तर चहा अव्हॉइड करते. तर चहाऐवजी सरबत वगैरे घेते मी. तर सब्जा भिजत घातला होता, तर त्याच्यामध्ये जे द्राक्षाचं सिरप बनवलं होतं, तुमच्यासोबत शेअर केलं होतं काही दिवसांपूर्वी ब्लॉगमध्ये, तर तेच टाकलेलं आहे आणि छान असं सरबत बनवून थोडंसं लिंबू पिळणार आहे आणि चाट मसाला आणि छान असं सरबत एन्जॉय करणार आहे. तर तुम्हीसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचं सरबत पिया, जेणेकरून खूप जास्त हायड्रेटसुद्धा राहाल तुम्ही. दिवसभरामधली ही वेळ जी असते ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते, कारण खूप साऱ्या गोष्टी ना यावेळेला मी नोट डाऊन करत असते. मग टाईम मॅनेजमेंट असू दे कामाचं किंवा मग बऱ्याचशा गोष्टी. आणि टाईम मॅनेजमेंट म्हणजे मी अशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट करत नाही की सकाळी उठल्यापासून या 1 तासामध्ये मला हे काम करायचं आहे, त्या 2 तासामध्ये मला ते काम करायचं आहे. तर टाईम मॅनेजमेंट म्हणजे माझ्यासाठी की दिवसभरामध्ये मला ही कामं करायची आहेत. आणि टाईम मॅनेजमेंट करताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की रिअलिस्टिक टाईम मॅनेजमेंट करा. म्हणजे जर दिवसभरामध्ये तुमच्याकडे फक्त 2 तास असतील काम करायला आणि तुम्ही 4 तासाची कामं जर त्याच्यामध्ये लिहून ठेवली, तर ती कधीच करणं किंवा पूर्ण होणं, कंप्लीट होणं कधीच शक्य नाही. आणि अशामुळे ना आपण निराश होतो. आपल्याला स्ट्रेस यायला लागतो कामाचा. तर असं न करता ना दिवसभरामध्ये खरोखर तुम्हाला किती कामं करता येतील याचा अंदाजा घेऊनच ती कामं तुम्ही नोट डाऊन करा. जेणेकरून ती पूर्ण तर होतील आणि तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधानसुद्धा मिळतं. तर सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्या मी आणि ते दिवाबत्तीचा वेळ झाला, सो दिवाबत्ती केली. आणि यामुळे ना घरात खूप पॉझिटिव्हिटी येते आणि ही माझी नेहमीची सवय आहे, जी मी स्वतःला पहिल्यापासून लावून घेतलेली आहे. कारण देवावरती, परमात्म्यावरती माझा खूप जास्त विश्वास आहे. देवावरती खूप जास्त विश्वास आहे माझा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला करायला आवडतात. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हेअरफॉल कशाप्रकारे तुम्ही थांबवू शकता. तर इथे मी घेतलेलं आहे आळशीचं बी, त्याचबरोबर कलोंजी, मेथीदाणे, रोजमेरी, कढीपत्ता खूप सारा आणि 3 व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट्स आणि जे बदामाचं तेल आहे आणि एरंड्याचं तेल तर ते घेतलेलं आहे.
तर यामुळे ना हेअरफॉल तर खूप थांबलेला आहे, त्याचबरोबर थोडीफार केसांची माझी ग्रोथसुद्धा होत आहे. कारण तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये जर पाहिलं असेल तर माझी केस खूप जास्त छोटी आणि पातळ झाले होते. तर आता बऱ्यापैकी मला फरक पडलेला आहे आणि वेळोवेळी या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या चमच्याचं माप घेऊन जितकं खोबरेल तेल तुम्ही घ्याल त्याच्या अ, त्याच्या अर्ध म्हणजे जर तुम्ही 4 चमचे खोबरेल तेल घेतलं तर 2 चमच्यामधलं 1 चमचा एरंड तेल आणि 1 चमचा बदाम तेल असं घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बाकीचे जे साहित्य आहे ते टाकायचं आहे. आणि त्यामध्ये मी कांद्याची जी पात आहे ती टाकायला विसरली, म्हणजे कांद्याची जी साल असते सुकीवाली, तर ती टाकायला विसरली, तर इथे मी लास्टला ती ॲड केलेली आहे. तेल छान गरम करून घ्यायचं साहित्य, त्यानंतर तेल थंड करायला ठेवायचं आणि ज्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही तेल ठेवता तर त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही केसाला वापरू शकता. तर इथे कैऱ्या ज्या आहेत त्या मी कट करायला घेतलेल्या आहेत आणि ही कैरी जी आहे ती खूप कडक आहे, त्यामुळे थोडंसं खलबत्त्याचा दांडा जो आहे तर त्याच्या साहाय्याने मी ती फोडून घेतलेली आहे. तर 1 किलोला थोडीशी म्हणजे एक 100 ग्राम कमी एवढी कैरी आहे ही. तर बघूया आता कशा होतात. तर या कट करून घेणार आहे, बारीक पीसेस करून घेणार आहे. त्यानंतर इथे हळद आणि मीठ लावून त्याला मी छान मुरवायला ठेवून देणार आहे. मग उद्या दुसऱ्या दिवशी मी यांना सुकवून घेणार आहे. तर माझा पहिला प्रयत्न आहे स्वतःहून एकटी करण्याचा. तर बघूया कसा होतोय. सफल झाला तर नक्कीच शेअर करेन. तर इथे सकाळी दिवाबत्ती, देवपूजा वगैरे सगळं झालं, पण करंडा जो आहे कुंकवाचा तो क्लीन करायचा राहिला होता, कारण त्याच्यामध्ये तेल पडलं होतं. खूप चिकट झालेला आणि कापूरदानी जी आहे माझ्याकडे त्याची चिनी मातीची, तर तीसुद्धा खराब झाली होती. तर तीसुद्धा मी इथे क्लीन करायला घेतलेली आहे आणि खूप जास्त काळी होती ही. तर इथे मी करंडा जो आहे तो कुंकवाचा क्लीन करून त्याच्यामध्ये छान फिल करून घेणार आहे. कुंकू, हळद वगैरे, त्यानंतर तांदूळ वगैरे आणि ही कापूरदानीसुद्धा क्लीन करणार आहे. तर आपण अशा गोष्टी आहेत ना वेळोवेळी क्लीन करत नाही. या गोष्टी आपण क्लीन करायच्या विसरून जातो आणि आयत्या वेळेला ना मग पंचायत होते आपल्याला, की अरे बापरे, ही गोष्ट आपल्याला क्लीन नाही भेटली, तर आपलीसुद्धा चिडचिड होते. तर या गोष्टी मी ना वेळोवेळी क्लीन करत असते. ही कापूरदानी इतकी छान आहे, विदाऊट इलेक्ट्रिक म्हणजे कोणत्याही लाईटची वगैरे गरज लागत नाही, पिन वगैरे कुठे लावण्याची सॉकेटला गरज लागत नाही. अगदी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, की खाली एक दिवा ठेवून वरती जे भीमसेन कापूर आहे तर ते भांड्यात ठेवायचं आहे आणि छान हळूहळू छान असं खूप सुंदर असा सुवास सोडतं हे कापूरदानी आणि खूप साधी आहे, सिंपल आहे आणि खूप इफेक्टिव्हसुद्धा आहे. तर नक्कीच अशा प्रकारची कापूरदानी घ्या. तर इथे कुंकूसुद्धा फिल करून झालेला आहे आणि दही दाखवते किती छान प्रकारे झालेला आहे. आय होप तुम्हाला आजचा दिवसभराचा माझा फुल डे रुटीन ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.